नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग असे पौष्टिक मटार कटलेट अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. मटार कटलेट बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो फ्रेश मटार असं सोलून घेतलेलं आहे. तर हे वजनी आता 300 ग्रॅम भरेल. आता मटार कटलेट बनवण्यासाठी आपल्याला मटार आधी उकडून घ्यायचं. 5 ते 10 मिनिट आता आपण याला शिजवून घेऊया. आता एवढ्या मटारला 1 ग्लास पाणी पुरेसं आहे. तर आता आपण याला शिजवूया. आता 2 ते 3 मिनिट चांगले मस्त मोठ्या गॅसवर मटार शिजवून घेतलेले आहेत. तर हे एकदम असे मऊ झालेले आहेत. तर आता मी गॅस बंद करते आणि याच्यातलं पाणी आपल्याला आता सगळं काढून घ्यायचं. हे मटारचं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता हे थंड होत आहे. तोपर्यंत आपण याचं मसाले पाहूया. आणि मटार कटलेट बनवण्यासाठी साहित्य पहा. तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. हा कमी जास्त घेतला तरीही चालतो. आणि एक मोठी वाटीची बेसन घेतलेलं आहे. हे आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं, सगळं एकदम असं वापरायचं नाही. आणि एक छोटी वाटी तांदूळाचं पीठ आणि थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा आणि हळद. कारण लाल तिखट आपल्याला हिरवी मिरची वापरल्यामुळं थोडंसं आपल्या आवडीवर वापरायचं. आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या, 1 लसूणची कांडी आणि 1 छोटा आल्याचा तुकडा असं तिन्ही मिळून असं जाडसर खलबत्त्यात चेचून घेतलेलं आहे. आणि इथे 1 छोटा चमचा बडीशोप आणि धने दोन्ही मिळून असं मी खलबत्त्यात असं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. ही आपल्याला बारीक पावडर वापरायची नाही. आणि कोथिंबीर जरा जास्त घेतलेली आहे, एवढी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि 2 छोटे चमचे तीळ आणि चवीपुरतं मीठ. अशा खोलगट आकाराचं मी एक भांडं घेतलेलं आहे. आणि त्याच्यात आता आपल्याला हे थंड झालेले मटार घालायचे. मटारमध्ये आपल्याला पाणी नाही ठेवायचं. आणि हे एकदम असे मस्त मऊ शिजलेले आहेत. हे एकदम मस्त असे. आणि हे मिक्सरलाही लावायचे नाही आणि खलबत्त्यातही आपल्याला कुटायचे नाही. तर हे असं एखादा पेला घ्यायचा आणि त्याच्या सहाय्याने असे प्रेस करायचे. थोडे थोडे दाबले की असे बारीक होतात. एकदम आपल्याला बारीक असे करायचे नाही. त्याच्यात एखादा दुसरा असा मटार राहायला पाहिजे. हे अशा प्रकारे रगडून घ्यायचं. याच्यात कसं एखादा दुसरा असा आपल्याला मटार दिसायला हवा. तर आता हे बारीक करून झालेलं आहे. आता आपण पाहिलेले सगळे मसाले आपल्याला एक एक करून याच्यात घालायचे. आणि हे मसाले असे मिक्स करून घ्यायचे. याच्यात आपल्याला सुरुवातीला पाणी नाही वापरायचं. आणि सगळे मसाले आता मिक्स केलेले आहेत. तर तांदूळाचं पीठ आपल्याला सगळं वापरायचं. आणि सुरुवातीला आता तांदूळाचं पीठ असं मिक्स करून घ्यायचं. तांदूळाचं पीठ घातल्यामुळं आपले मटार कटलेट असे कुरकुरीत बनतात, म्हणून तांदूळाचं पीठ वापरायचं. आणि याच्यात आता 3 चमचे मी बेसनचं पीठ घालते. जर गरज पडली तर परत घालूया. आणि हे पीठही आधी असं कोरडंच मिक्स करून घ्यायचं. आणि हे आता एकदम सुकं सुकं दिसत आहे, म्हणून आता याच्यात आपल्याला थोडंसं असं पाणी घालायचं. थोडं थोडं करून घालायचं, नाहीतर मग एकदम घातलं तर पातळ होऊ शकतं. हे पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे. आणि एवढ्या पिठासाठी आपल्याला फक्त 3 चमचे बेसन पुरेसं झालेलं आहे. आणि बाकी सगळं बेसन आपलं उरलेलं आहे. हे तर आता आपण याचे कटलेट तळून घेऊया. तेल तापलेलं आहे. तर एका छोट्या वाटीत असं पाणी घ्यायचं. पाण्यात हात बुडायचा आणि एक छोटासा असा गोळा घ्यायचा. आपल्या आवश्यकतेनुसार
पातळ पातळ असं कटलेट बनवून घ्यायचं। जेवढी आपल्याला साईज हवी तेवढी आपण करायची। आणि याच्यावर मी आता तीळ लावणार आहे। तीळ ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीवर लावायचे असतील तर लावा, नाही लावले तरी चालतात। आपण मध्येही घातलेले आहेत आणि तीळ लावल्यामुळे असं कटलेट छान दिसतं। तेल तापलेलं आहे तर आपण आता याच्यात कटलेट सोडून घेऊया। आणि तेल एकदम कडक पण नाही करायचं आपल्याला, मध्यम गॅसवर असे कुरकुरीत मस्त तळून घ्यायचे। कटलेट चांगले एका अंगाला तळले की असे पलटून घ्यायचे, सारखे आलटून पलटून घ्यायचे नाही। 2 ते 3 वेळा पलटले की चांगले कुरकुरीत तळून होतात। दोन ते 3 वेळा आलटून पलटून मी चांगले असे गोल्डन रंगावर कुरकुरीत तळून घेतलेले आहेत। हे पहा, आता ती मी काढून घेते। अशा प्रकारे मी आता सगळे कटलेट तळून घेते। हे पहा, मटार कटलेट आपले तळून सगळे झालेले आहेत आणि आता आपले मटार कटलेट खाण्यासाठी तयार झालेले आहेत। हे पहा, अगदी कुरकुरीत। आणि अशाच प्रकारे पातळ करायचे म्हणजे कुरकुरीत असे होतात आणि चवीलाही एकदम जबरदस्त लागतात। एकदा नक्की ट्राय करून पहा। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।